नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे. हवामानात आता बदल होऊ लागले आहेत. मान्सून अंदमानात दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. मान्सूनचा प्रवास आता 2 दिवसात सुरू होईल असा अंदाज आहे. यावर्षी ला निना स्थिती असल्यामुळे महाराष्ट्रात आणि भारतात मान्सून चांगला बरसेल अशा प्रकारचा अंदाज तयार झालेला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोन्ही समुद्रात बाष्प अधिक असल्यामुळे मान्सूनसाठी अतिशय पूरक वातावरण आहे. महाराष्ट्रामध्ये सध्या कुठेही ढगाळ परिस्थिती किंवा पावसाचं वातावरण नाही. महाराष्ट्रात स्थानिक वातावरण होऊन विरळ पाऊस पडत राहणार आहे. मात्र एकूण पावसात जोर कमी असला तरी दक्षिण भारतात पावसात जोर आहे. म्हणजे दक्षिण कर्नाटक असेल, तामिळनाडू, केरळमध्ये जोरदार पावसाची परिस्थिती आहे. याचा थोडा परिणाम महाराष्ट्रामध्ये अधूनमधून होत राहील. अंदमानाच्या दिशेने वातावरण सरकतं आहे, परंतु 19 तारखेला देखील अंदमानात पाऊस दाखवलेला नाही. आपण 20 तारखेला अंदमानात पावसाळी वातावरण तयार होताना स्पष्टपणे बघतो. 21 तारखेपासून मुसळधार पावसाचं वातावरण अंदमानात होईल. या मॉडेलनुसार महाराष्ट्रात मात्र पावसाची बरीच उघडीप तयार होईल. एकाच वेळेस केरळ आणि तामिळनाडूमध्ये पावसाळी वातावरण तयार होत आहे. खऱ्या अर्थाने 22 तारखेपासून पावसाळी वातावरण अंदमानात अधिक होत असल्यामुळे 22 तारखेच्या दरम्यान मान्सून अंदमानात जाहीर केला जाऊ शकतो. अरबी समुद्रातून देखील पावसाळी परिस्थिती थोडी पुढे सरकत असून अंदमानात देखील पावसाळी परिस्थिती आहे. त्यामुळे हे मान्सूनचं वातावरण पुढे सरकण्यास कारणीभूत ठरू शकतं. मात्र अंदमानातील वादळी परिस्थिती काल बऱ्याच मॉडेलनी पूर्वेला दाखवलेली आहे. त्यामुळे जर तसं झालं तर मान्सून गतिमान पद्धतीने पुढे सरकेल. 26 तारखेला आपण बघतो की वातावरण मध्य बंगालच्या उपसागराकडे सरकतं आहे. जे वातावरण म्हणजे भारताच्या विरुद्ध दिशेने जाईल असं वाटत होतं ते काही अंशांनी पूर्व भारताकडे सरकतं आहे. 27 तारखेला बंगालच्या उपसागरातून मान्सून पूर्वेकडे सरकण्यास मदत होईल. साधारण अंदमानात मान्सून आल्यानंतर 8 दिवसाचा कालावधी त्याला केरळमध्ये पोहोचण्याचा लागतो आणि तो याही वर्षी लागणार आहे. अंदमानासह केरळात स्कायमेटने देखील 20 तारखेपासून पाऊस दाखवला आहे. मान्सूनची पुढची प्रगती 21 तारखेपासून होऊ शकते असा स्कायमेटचा अंदाज आहे. आपण 23 तारखेपर्यंत बघतो खूप मोठं पावसाळी वातावरण अंदमानात तयार होणार आहे. आणि वातावरणात मोठा बदल आपण बघतो की एकाच वेळेस अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून पावसाची परिस्थिती पुढे सरकते आहे. 24 तारखेला जी वादळी परिस्थिती म्यानमारच्या दिशेने सरकेल असं वाटत होतं ती आता सर्वच मॉडेल पूर्वेकडे सरकताना दाखवत आहेत. आणि एकूणच मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण स्कायमेट दाखवतं आहे. साधारण 29-30 तारखेच्या दरम्यान केरळपासून जवळपास गुजरातपर्यंत पश्चिम किनारपट्टीलाही पावसाळी वातावरण अरबी समुद्रात तयार होण्याची शक्यता आहे. म्हणजे आपण 31 तारखेपर्यंत जरी बघितलं तर मान्सूनचे वारे बऱ्यापैकी पुढे सरकण्यास मदत होणार आहे. आपण फक्त स्कायमेटचा विचार केला तर मात्र केरळमध्ये वेळेच्या अगोदर मान्सूनचे संकेत आहेत. आपण 1 जूनला बघतो जवळपास केरळपासून गुजरातपर्यंत अतिशय अनुकूल परिस्थिती निर्माण झालेली आहे. थोडं केरळमध्ये स्कायमेटच्या अंदाजानुसार मान्सून पुढे वेळेच्या अगोदर सरकण्याची शक्यता आहे. अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात आता वातावरण बदलू लागलं आहे. ECMWF मॉडेलने दक्षिण अंदमानात पावसाची परिस्थिती उद्यापासून दाखवली आहे. आपल्या अंदाजानुसार दक्षिण अंदमानात 21 तारखेला मान्सून पूरक